आपण जातो साडीच्या दुकानामध्ये, साडी घेतो, अनेक साड्या बघून मग नाही ह्याची ही बॉर्डर त्याची सगळं करून सुदैवाने आपल्याला हवी तशी साडी मिळते. बुट्टी, ती तो पदर, ती सगळं 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 मिळतं. हां, आपण घरी येतो. आता म्हटलं तर तुमच्या आनंदाचा ठेवा, आनंद नाही सुखाचा ठेवा हातात आहे ना खरं तर, पण म्हणून संपतं आपलं हे. उघडल्यावर म्हणतो ती दुसरी बरी होती का त्या ह्याच्यावर लावलेली ती आहे की नाही, मला खरं सांगा, अगदी प्रामाणिकपणे सांगा. म्हटलं तर बाईचा सुखाचा ठेवा हातात आहे, अगदी हवी तशी, हवा तो रंग, योग्य किमतीला सगळं घेऊन घरी आलं तरी आनंद असतो का नाही. ती दुसरी बरी होती का ग, ती बघितली होती ती. म्हणजे जे सुख आलं त्याचाही पुरेपूर अनुभव आपण घेत नाही म्हणण्यापेक्षा आपलं मन आपल्याला घेऊ देत नाही, कारण ते चाललं भ्रमरासारखं. हा, ही साडी ठेव तुझ्याकडे, मी चाललो पुन्हा तिकडे, चाललं ते परत तिकडे चाललं. म्हणून मिळालेल्या सुखाचा सुद्धा अनुभव न घेऊ देणारं हे मन आहे. आणि म्हणून सांगितलंय बाबा तू कितीही कर, तुझ्या मनात कायम अपूर्णताच राहणार आहे. आणि म्हणून विचार कर, जगी सर्व सुखी असा कोण आहे.